तर मित्रांनो, पोस्ट ऑफिसमार्फत 21,413 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे। फक्त 10वी पासवर तुम्हाला अर्ज करता येईल। कोणत्याही प्रकारची एक्झाम परीक्षा होणार नाही। तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, ही नोटिफिकेशन आउट झालेली आहे। ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2025। तर रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे 10/2/2025 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख आहे 3/3/2025। अर्ज भरून झाल्यानंतर जर त्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करायची असेल, एडिट करायचं असेल तर 6/3/2025 ते 8/3/2025 पर्यंत तुम्ही अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतात। त्यानंतर या भरतीसाठी 3 पोस्ट आहेत। तर ब्रांच पोस्ट मास्टर, त्यानंतर दुसरी पोस्ट आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि तिसरी पोस्ट आहे ती म्हणजे डाक सेवक। अशा या 3 पोस्ट आहेत। तर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पगार किती राहील तर ब्रांच पोस्ट मास्टरसाठी 12,000 ते 29,000, त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यासाठी 10,000 ते 24,000 एवढा पगार राहील। त्यानंतर एज लिमिट म्हणजे वयाची अट, तर तुमचं वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात। त्यानंतर कॅटेगरीनुसार वयामध्ये सूट सुद्धा दिलेली आहे। तर SC ST साठी 5 वर्ष सूट आहे। त्यानंतर OBC साठी 3 वर्ष सूट आहे। त्यानंतर EWS साठी वयामध्ये कोणत्याही प्रकारची सूट नाही। PWD म्हणजेच अपंग व्यक्तींना 10 वर्ष सूट आहे। त्यानंतर OBC मध्ये अपंग असेल तर 13 वर्ष सूट आहे आणि SC ST मध्ये अपंग असेल तर 15 वर्षाची सूट आहे। त्यानंतर शैक्षणिक पात्रता मध्ये 10वी स्टँडर्ड, फक्त 10वी पासवर तुम्ही हा अर्ज करू शकतात। त्यानंतर सिलेक्शन क्रायटेरियामध्ये तुमचं सिलेक्शन हे कसं होईल ते समजून घ्या। तर कोणताही एक्झाम होणार नाही आहे। तुमचे जे 10वीचे मार्क्स आहेत त्या मार्क्सच्या मेरिट लिस्टवर तुमचं सिलेक्शन होईल। तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे। तर या वेबसाईटची डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकतात GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2025। तर नंबर ऑफ पोस्ट आहेत 21,413। तर ॲप्लिकेशन स्टार्ट डेट आहे 10/2/2025 आणि 3/3/2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत ते पहा। 14 नंबरला महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्र सिलेक्ट करा। त्यानंतर महाराष्ट्र सर्कल तुम्हाला दिसतील। त्यानंतर सिलेक्ट डिव्हिजनवर क्लिक करा। डिव्हिजन सिलेक्ट करून नंतर वेव पोस्टवर क्लिक करा। तर प्रत्येक डिव्हिजनला किती जागा आहेत ते व्यवस्थित चेक करा, त्यानंतरच अर्ज करा। तर अर्ज करण्यासाठी 3 स्टेज आहे। तर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे, त्यानंतर दुसरी स्टेज म्हणजे तुम्हाला अप्लाय करायचं आहे, त्यानंतर फीज पेमेंट करायचं आहे। तर महिला व मुलींना फीज नाही आहे। तर आता लेफ्ट साईडला तुम्हाला रजिस्ट्रेशन हे बटन दिलेले आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। तर रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्यासमोर ओपन होईल। तर आता पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा 10 डिजिट मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर व्हॅलिडेट मोबाईल नंबर यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP टाकून व्हॅलिडेट करायचं आहे। त्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे। त्यानंतर व्हॅलिडेट ईमेल ID वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या ईमेल ID वरती एक OTP येईल, तो OTP एंटर करून व्हॅलिडेट करायचं आहे। त्यानंतर तिसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। तर तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसंच तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर फादर नेममध्ये वडिलांचे नाव टाका, मार्कशीटवरती जसं आहे तसंच टाका। त्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्या। त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर कम्युनिटी सिलेक्ट करायची आहे। UR म्हणजेच ओपनमध्ये जर असेल तर UR सिलेक्ट करा। जर तुमच्याकडे EWSचं सर्टिफिकेट असेल तर EWS सिलेक्ट करा। जर OBC मध्ये येत असेल तर OBC सिलेक्ट करा। तसेच ST आणि SC जे असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर सर्कल विथ सेकंडरी स्कूल पास, तर तुम्ही कोणत्या सर्कलमधून 10वी पास झाला आहात ते सिलेक्ट करा। त्यानंतर इयर ऑफ पासिंग, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झाला आहात ते वर्ष सिलेक्ट करा। त्यानंतर दिलेल्या कॅप्चा व्यवस्थित टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे।
तर मी व्यवस्थित सर्व माहिती भरलेली आहे. तुम्ही पण व्यवस्थित सर्व माहिती टाकून सबमिट करा. तर सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची पहिली स्टेज कंप्लीट झाली आहे असं दाखवलं जाईल. आता ओके करून पुढील स्टेजकडे जायचं आहे. आता तुम्हाला तुमचा आधार नंबर इथं व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिझॅबिलिटी, अपंग व्यक्ती असाल तर यस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर लँग्वेज स्टडी इन सेकंडरी स्कूल म्हणजे 10वीमध्ये तुमची जी लँग्वेज होती तुम्हाला ती सिलेक्ट करायची. जर मराठी असेल तर तुम्हाला मराठी सिलेक्ट करायची. त्यानंतर वेदर एम्प्लॉय म्हणजे जर आता तुम्ही कुठे काम करत असाल तर यस करायचं आहे. जर तुम्ही पोस्टमध्ये लागलात म्हणजेच तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला NOC द्यावा लागेल. जर कुठे काम करत नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर अपलोड फोटो. तर आता तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे. 200 ते 230 पिक्सलमध्ये 50 KBच्या आत असलेला फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायची. 140 ते 60 पिक्सलमध्ये 20 KBच्या आत असलेला सिग्नेचरचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर सर्व व्यवस्थित अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमची भरलेली माहिती तुम्हाला दिसेल. सर्व माहिती वाचून घ्यायची आहे. जर माहिती बरोबर असेल तर टिक करून सबमिट करायचं आहे. तर आपले रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेले आहे. तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय दिलेल्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला आता ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तर सर्कल ॲप्लाईंग फॉर, तर कोणत्या सर्कलसाठी आपण ॲप्लाय करतोय ते येथे निवडायचं आहे. तर येथे महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP येथे टाकायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. तर ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर तिसरी स्टेज ओपन होते, ती म्हणजे ॲड्रेस डिटेल्स. तर व्यवस्थित तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. जर तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेसवरती टिक करायचं आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिझल्ट टाईपमध्ये तुम्हाला मार्क्स सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट वाईज तुमचे मार्क्स इथं टाकायचे आहेत. तर तुम्हाला व्यवस्थित सब्जेक्ट सिलेक्ट करायचे. जे तुमचे मार्कशीटवरती सब्जेक्ट दिलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहे. तर फर्स्ट लँग्वेज आहे मराठी. त्यानंतर थर्ड लँग्वेज इंग्लिश. त्यानंतर सेकंड लँग्वेज हिंदी. असे व्यवस्थित तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित तुमचे मार्क्स येथे एंटर करायचे आहेत. सर्व मार्क्स एंटर केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं सर्व व्यवस्थित झालेलं आहे. तर आता तुम्हाला चूज प्रेफरन्स म्हणजेच तुम्हाला कुठं फॉर्म भरायचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे की तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर सर्वात आधी कुठली पोस्ट हवी आहे त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे. तर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार प्रेफरन्स देऊ शकतात. प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे. तर या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सक्सेसफुल तुमचा फॉर्म आता सबमिट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल. तर तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट यासाठी करायचं आहे. जर महिला व मुली फॉर्म भरत असतील तर त्यांना पेमेंट करायची गरज नाही. तर तुम्ही बघू शकतात की 100 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे. मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या कार्ड डिटेल टाकून पण पेमेंट करू शकता. तर QR कोड सिलेक्ट करून तुम्हाला हा QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचं आहे. तर 100 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे. तर पेमेंट केल्यानंतर तुमचा सक्सेसफुली फॉर्म सबमिट होईल. त्यानंतर तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकतात. तर प्रिंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला PDF स्वरूपात या फॉर्मला डाउनलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पोस्टसाठी अप्लाय करू शकतात.